नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आपल्या आवडत्या बँकर्स व्ह्यू पॉवर्ड बाय IBC इन्स्टिट्यूट चॅनलवर. मी शेखर खैरनार परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि आज परत एकदा आपल्या विद्यार्थ्यांसोबतच्या सिरीजमध्ये नवीन विद्यार्थ्यांसोबत तुमच्यासमोर आहे आणि वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तर आपण मिळवणार आहोत. सो आपल्यासोबत आज माझा सगळ्यात फेवरेट स्टुडंट, वन ऑफ द ब्रिलियंट स्टुडंट, त्यांच्या बॅचमधला अक्षय पाटील याच्याबद्दल आपण बोलत आहोत. सो अक्षय हा नाशिक रोड येथे राहतो. बिटको पॉईंट जिथे आपली नाशिक रोडची ब्रांच आहे तिथे तो गेल्या 4 महिन्यापासून क्लासला येतो आहे. आणि ज्याप्रमाणे माझे इतर विद्यार्थी जे वन ऑफ द ब्रिलियंट स्टुडंट आहेत त्यांच्याकडनं मी ज्या कमिटमेंट घेतो त्या कमिटमेंटपैकी किंवा ज्या कमिटमेंट दिल्या गेल्या आहेत त्यापैकी एक कमिटमेंट अक्षयची सुद्धा आहे की सिलेक्शन लवकरच होणार आणि नक्कीच तुम्हाला सिलेक्शनसाठीचा टेस्टिमोनियल त्याच्याकडनं बघायला मिळणार. सो आजसाठी जे आपण क्वेश्चन घेतो आहे त्या क्वेश्चन्समध्ये पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया. मी परत एकदा माझा माईक हँडओव्हर करतो आहे अक्षयला. अक्षय माझ्यासाठी प्रश्न वाचणार आहे आणि जर काही डाऊट असेल तर माझ्या सोल्युशनमध्ये तो ते विचारणार आहे. तेच प्रश्न तुमच्याही मनात असतील किंवा त्या व्यतिरिक्त जर एखादा प्रश्न असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. आणि जर सेम तोच प्रश्न विचारला गेला जो तुमच्या मनात होता तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या अक्षय दादासाठी. चला अक्षय. Thank you, sir. ओके. After 3 years, the ratio of age of Mohini to that of Sahini will be 3:4. And 6 years ago, the ratio of age of Sahini to that of Kalandi was 3:2. If Mohini is 1 year older than Kalandi, then what is the difference between the present age of Sahini and Mohini's age after 7 years? ओके. सो मी पॅरलली एक्सप्लेन थोडंसं करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही पण बघा विद्यार्थ्यांनो आणि अक्षय बघतोच आहे. सो मोहिनी आणि आपल्याला साहिनीबद्दल सांगितलं गेलं आहे की त्यांचा जो रेशो आहे तो 3 वर्षा अगोदरचा आहे आणि तो रेशो दिला आहे 3:4. अँड 6 year ॲगो 6 वर्षापूर्वी, परत एकदा 6 वर्षा, हे आफ्टर 3 year होतं बरोबर ना. हे आफ्टर 3 year होतं आणि हे 6 वर्षा अगोदरचं दिलं आहे. 6 वर्षा अगोदरचं साहिनी आणि कलंदी म्हणून एक कॅरेक्टर आहे, ह्या दोघांचं दिलं आहे आपल्याला 3:2 म्हणून बरोबर. सो हे 6 वर्षानंतरचं आहे. इथे जरी साहिनी जी आहे ती सारखी असली तरी ह्या रेशोला एकत्र आणता आपल्याला येणार नाही आहे, कारण की हा जो रेशो दिला गेला आहे हा 3 वर्षानंतरचा आहे आणि हा जो रेशो दिला गेला आहे हा 6 वर्षा अगोदरचा आहे. ते जर दोघंही प्रेझेंटमधले असले तर मी ह्या तिघांना एकत्र आणू शकत होतो. त्याच्यासाठी आपण रेशोला कंबाईन करतो, त्यांचा LCM घेतो आणि त्यांना कंबाईन रेशोमध्ये रिप्रेझेंट करतो. पण सध्या तरी तसं पॉसिबल नाही आहे, कारण की ते वेगवेगळ्या सिच्युएशन्समधल्या आपल्याला 2 कंडिशन देऊन ठेवल्या आहेत. इफ मोहिनी इज 1 year older दॅन कालंदी, मोहिनी आणि कालंदी दोघांमधला डिफरन्स 1 वर्षाचा सांगितला आहे. सध्या तरी मी मोहिनीला 3x, साहिनीला 4x आणि इथे हा 3y आणि इथे 2y अशा पद्धतीने रिप्रेझेंट करतो. आणि मोहिनी इज 1 year older सांगितलं गेलं होतं. मोहिनी इज 1 year older, पण ही जी मोहिनी आहे 1 year olderची जी कंडिशन दिली आहे ती फुल स्टॉप नंतर जर त्यांनी चालू केलं आहे तर ते प्रेझेंटबद्दल बोलत आहे. सो प्रेझेंटमध्ये आणण्यासाठी मला काय करावं लागणार आहे, ही 3 वर्षा अगोदरची कंडिशन आहे तर मोहिनीच्या वय जे हे काय मिळतंय मला हे वय कधीचं असणार आहे, 3 वर्षानंतरचं असणार आहे, +3 आहे. म्हणून मला तिला 3 वर्ष मागे आणणं गरजेचं आहे जेणेकरून ती प्रेझेंटमध्ये येईल. तर मोहिनी सध्या आता प्रेझेंटमध्ये मी इथे अशा पद्धतीने रिप्रेझेंट करतोय आणि कालंदी जी आहे ती कालंदी 2y असं रिप्रेझेंट केलं होतं, पण ते कधीचं होतं, 6 वर्षा अगोदरचं होतं. म्हणजे मला तिला +6 असं रिप्रेझेंट करावं लागेल जेणेकरून त्यांना मला प्रेझेंटमध्ये आणता येईल. आणि प्रेझेंटमध्ये त्यांची जी डिफरन्स आहे, वजाबाकी आहे, ती काय येणार आहे 1, कारण की त्यांनी सांगितलं आहे मोहिनी ओल्डर आहे 1 वर्षाने, म्हणजे ही यंगर आहे 1 वर्षाने. दोघांमध्ये डिफरन्स येतो 1 वर्षाचा. अशा पद्धतीने आपल्याला ते मिळालेलं आहे. आता मी इथे अक्षयला एक छोटासा प्रश्न विचारतोय. मे बी हा प्रश्नाचं उत्तर बऱ्याच जणांना माहीत नसेल, बरेच लोक इथे कुठेतरी अडखडतात, त्यांना कळत नाही की नक्की हे काय केलं जातं आहे. अक्षयसाठी हा प्रश्न आहे माझा, जर मी ह्या रेशोसाठी x हा व्हेरिएबल जोडला तर ह्या रेशोसाठी मी x का नाही जोडला, मी इथे y का जोडतोय.
सर इट्स सिम्पली बिकॉज त्या दोन वेगवेगळ्या रेशिओ आहेत म्हणून. ओके, व्हेरी गुड. मुळातच ही कन्सेप्ट मी परत एकदा छान पद्धतीने तुम्हाला सांगतो. जर रेशो वेगवेगळे असतील तर त्यांच्यासोबत जोडला जाणारा व्हेरिएबल पण काय असायला पाहिजे असतो, वेगळा असायला पाहिजे असतो. तो सारखा असून चालत नाही. म्हणून जसं अक्षयने सांगितलं की जर दोन वेगवेगळे रेशो आहेत तर त्यांच्यासोबत व्हेरिएबल पण वेगळा हवा आहे. ठीक आहे, हे आपल्याला कळालं आहे. त्या व्यतिरिक्त अजून काय दिलं आहे का आपल्याला अक्षय इक्वेशन मांडण्यासाठी? आफ्टर देन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन प्रेझेंट एज ऑफ साहिनी अँड ओके मोहिनीज एज. ओके, साहिनी आणि मोहिनीचं एज पण ते 7 वर्षानंतरचं सांगितलंय, बरोबर ना? सो आपल्याला इक्वेशनच्या नावाखाली अजून काही दुसरं काही पार्ट दिसत नाही आहे. हे एक सिंगल इक्वेशन बनतंय, पण त्यामध्ये 2 व्हेरिएबल आहे. 2 व्हेरिएबलला घेऊन आपण एक इक्वेशन सोडवूच शकत नाही. आपल्याला कुठला तरी एक व्हेरिएबल माहीत असायला पाहिजे किंवा अजून एखादं इक्वेशन त्यासोबत असायला पाहिजे तर ते पॉसिबल होतं. तर इथे सध्या तरी मी ह्या इक्वेशनला सॉल्व्ह करतो आणि दुसरं इक्वेशन बनवता येईल का याचा आपण विचार करू. सो हा -3 आणि हा मायनसचं साईन आतमध्ये गेल्यानंतर -6 बनणार आहे. -6 अँड -3 इज -9. -9 तिकडे गेल्यावर 1 मध्ये ॲड होणार आहे आणि तो 10 येणार आहे. अशा पद्धतीने मला इथे एक इक्वेशन मिळालं आहे आणि दुसऱ्या इक्वेशनसाठी मी साहिनीची मदत घेतो. साहिनी इथे पण होती, साहिनी इथे पण आहे. मी या दोघांची मदत घेतो. साहिनी तर एकच कॅरेक्टर आहे माझ्याकडे, 2 वेगवेगळे कॅरेक्टर नाही आहेत, पण त्यांच्या रेशो व्हॅल्यू वेगवेगळ्या आहेत, पण मला त्यांना एकत्र आणता येईल किंवा त्यांना सारखं बनवता येऊ शकतं. तर मी कशा पद्धतीने त्यांना सारखं बनवतोय बघा एकदा मित्रांनो. इथे साहिनीचं वय 4x दिलंय आणि ते 3 वर्षा नंतरचं होतं. म्हणजे मी जर 3 वर्ष मायनस केले तर ती प्रेझेंटमध्ये येणार आहे. तसंच जसं इथे साहिनीला आपण प्रेझेंटमध्ये घेऊन आलो, इथली पण साहिनी आपल्याला प्रेझेंटमध्ये पुढे नेऊन प्रेझेंटमध्ये आणता येणार आहे. म्हणजे इथे 3y हे तिचं वय आणि त्याच्यामध्ये +6 केलं तर मला साहिनीचं प्रेझेंटेज मिळालं. पण साहिनी एकच होती म्हणजे त्या इक्वल आहेत. म्हणजे आपण अशा पद्धतीने ते इक्वल टू लिहू शकतोय. सो हा 3y इकडे आला, 4x - 3y इज इक्वल्स टू 6. 3 तिकडे जाताना काय होणार आहे +6 and 3 इज 9. मला इक्वेशन नंबर 2 मिळालं आहे. सध्या तरी माझ्याकडे 2 इक्वेशन अवेलेबल आहेत. दोघी इक्वेशनमधला मला y शोधता येणार आहे किंवा x शोधता येणार आहे. मी काही शोधू शकतो, पण मुळात प्रश्न कोणाबद्दलचा आहे मी ते बघतो. साहिनी आणि मोहिनीबद्दलचा आहे. म्हणजे मला x शोधणं गरजेचं आहे कारण की त्यांच्यासोबत x हा व्हेरिएबल होता. म्हणून मी x शोधायला निघालोय तर y कॅन्सल करावा लागणार आहे मला. म्हणजे इथला y आणि इथला y कॅन्सल व्हायला हवा. तर त्यासाठी मला काय करावं लागेल अक्षय? सर आपल्याला दोन्ही इक्वेशनसाठी वरच्या इक्वेशनला ×3 करावा लागेल वायचा जो व्हेरिएबल आहे आणि खालच्या इक्वेशनला ×2 करावा लागेल जो वरच्या इक्वेशनच्या वायचा. व्हेरी गुड. कारण की आपल्याला वायच्या सोबत जो त्यांचा व्हेरिएबल आहे, व्हेरिएबल सोबत जो वाय व्हेरिएबल आहे त्याच्यासोबत जो कोइफिशियंट आहे तो काय करायचा आहे आपल्याला सेम करायचा आहे. तर जो व्हेरिएबल आहे त्यासोबत असलेला कोएफिशियंट सेम करावा म्हणून आपण त्यांचा LCM घेतो आणि तो 6 आलाय. आणि IBCने तुम्हाला हे सगळ्यांना शिकवलंय किंवा आमच्या विद्यार्थ्यांना हे नक्कीच माहीत असणार आहे की जर आपल्याला हे करायचं असेल तर आपल्याला प्रत्येक स्टेप लिहायची गरज नाहीये. डायरेक्टली आपण समजूया की हे कॅन्सल झालं, दोघांची वजाबाकी करतो. इथे 3 आणि गुणायचं होतं, 3 3 9 झालाय. इथे 2 आणि 4 2 8, 9 8 गेला, किती उरतोय फक्त x उरतोय. इथे आपल्याला कशाने गुणायचं होतं 3 आणि हा 30 आहे, हा 18 आहे म्हणजे x = 12 मिळाला. आपल्याला एकाच स्टेपमध्ये आन्सर मिळतं. नॉर्मली जसं रेग्युलर स्टुडंट्स करतात किंवा शाळेमध्ये जे काही आपण शिकलोय तशी पद्धत वापरायची गरज नाही कारण की तशा पद्धतीने फक्त आणि फक्त वेळ वाया जातो, बेनिफिट कुठलाही होत नाही. अशा मेथड्स नक्की यूज करा. x = 12 आला आणि हे x ची व्हॅल्यू मला इथे टाकायची होती म्हणजे मला मोहिनीची आणि साहिनी दोघांचे एजेस मिळणार आहेत. 12 36 होतात, 12 48 होतात. त्यांचे मला 3 वर्षानंतरचे एजेस कळालेत कारण की हा रेशो कधीचा आहे 3 वर्षानंतरचा आहे. पण प्रश्न साहिनीच्या प्रेझेंट एजचा आहे. तर साहिनी जी काही आहे 4x होती, तिचं प्रेझेंट एज आपल्याला शोधण्यासाठी -3 करावं लागणार आहे म्हणजे साहिनी काय असणार आहे 45. आणि मोहिनीचं एज 7 वर्षानंतरचं शोधायचं आहे. मोहिनीचं एज जे आता आपल्याकडे अवेलेबल आहे ऑलरेडी 3 वर्षानंतरचं आहे. अजून 4 वर्ष पुढे गेलो तर 7 वर्षानंतरच मिळणार आहे प्रेझेंट पासून. म्हणून आपण पुढे अजून 4 वर्ष ऍड करतोय फक्त 36 मध्ये. 36 आणि हे झाले 4 40 आणि आपल्याला करायचं काय या दोघांमधला डिफरन्स शोधायचा होता आणि नक्कीच आपल्याला डिफरन्स इथे क्लिअरली नोटीस होतोय, तो आहे 5. अशा पद्धतीने हा पहिला प्रश्न होता. मी अक्षयला विचारतो, अक्षय यातली एखादी गोष्ट अशी आहे का जी नाही कळाली किंवा काही डाऊट्स असतील किंवा तुला असं वाटतं की विद्यार्थ्यांना हे डाऊट्स असायला हवे तर तू ते मला विचारू शकतो म्हणजे मी त्याचं क्लॅरिफिकेशन देईन.
सर ह्या क्वेश्चनमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट होतो जे आपण 2 रेशिओ फॉर्म केलेत, मोहिनी आणि शालिनी आणि ॲज वेल एज साहिनी आणि कालंदी, ते खूप जास्त इम्पॉर्टंट होतं आय गेस. त्यामध्ये बेसिक गोष्ट अशी पण होती की 2 वेगळ्या रेशिओजचा नेहमी आपण वेगळा व्हेरिएबल घेतला पाहिजे, वेदर इट्स एक्स ऑर वेदर इट्स वाय फॉर द सेकंड रेशिओ ऑर द फर्स्ट रेशिओ. त्यानंतर क्वेश्चनला पूर्णपणे अंडरस्टँड केल्यावर आपल्याला समजतं की नेमकं आपण इक्वेशन कशी फॉर्म करू शकतो. आणि बाय मेकिंग 2 डिफरंट इक्वेशन्स वी कॅन सॉल्व देन अँड फाइंड अ व्हेरी गुड लाईक एक्स अँड वाय इफ वी आर नीडेड. ओके, व्हेरी गुड. मुळातच अक्षयने आपल्याला सजेशन्स दिलेत की कशा पद्धतीने आपण काय काय बघितलंय आणि काय काय इम्पॉर्टंट होतं या क्वेश्चनमध्ये. तुम्ही पण ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं की हा क्वेश्चन वाटतो तितकं सिम्पल नाहीये मित्रांनो, है ना. म्हणजे काय, यामध्ये कन्सेप्च्युअल गोष्टींमध्ये तुम्हाला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला होता IBPSने किंवा एक्झामिनेशन जरी सेट केलं असेल त्याने इथे तू कुठेतरी गुंतवून ठेवण्याचा. एकच इक्वेशन दिसतंय, दुसऱ्या इक्वेशनचा भाग आपल्याला नोटीस करायचा होता. अशा पद्धतीने कुठेतरी तुमची वैचारिकता चेक करण्याचं काम इथे केलं जात आहे. म्हणजे अशा पद्धतीने कॉम्पिटिटिव्ह एक्झामची लेवल वाढत चालली आहे. वेगवेगळे क्वेश्चन्स वेगवेगळ्या फॉर्मॅट्समध्ये वेगवेगळ्या स्ट्रक्चर्समध्ये विचारले जातात आणि हे चॅलेंजिंग क्वेश्चन आपल्याला सोडवायला सांगितले जातात. आणि हे चॅलेंजिंग क्वेश्चन चॅलेंजिंग तेव्हा बनतात जेव्हा आपण कधीही अभ्यास केलेला नसतो. आणि हे चॅलेंजिंग क्वेश्चन नक्कीच सोपे बनतील जर तुम्ही कॉन्फिडेंट असाल, खूप प्रॅक्टिस केलेली असेल. आणि तो कॉन्फिडन्स तेव्हाच येतो जेव्हा आपल्याला एक प्रॉपर मेंटर भेटतो आणि तो मेंटर तुमच्याकडनं प्रॉपरली प्रॅक्टिस करून घेतो. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया अक्षय. येस सर. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन तू माझ्यासाठी वाचतोय आणि मी परत एकदा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. The question goes like Mahi, Kiara and Sashi together can complete the whole work in 12 days, while Kiara alone can complete the work in 36 days. If Kiara is 25% less efficient than Sashi, then in how many days Mahi alone can complete the whole work? ओके, कियारा इज 25% लेस इफिशियंट. कियारा आणि शशीबद्दल सांगितलंय. 25% लेस इफिशियंट म्हणजे 3/4 असतं. आणि इफिशियन्स म्हणजे हे आपण वर्क बद्दल बोलतोय तर टाइम काय असणार आहे, 4:3 असणार आहे. तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. त्यानंतर त्यांनी कियाराचं तर देऊन ठेवलं होतं, कियारा 36 देऊन ठेवलं होतं. म्हणजे कियारा म्हणजे 4 म्हणजे 36, तर 1 म्हणजे 9 आणि 1 म्हणजे जर 9 असेल तर 9 3 किती 27 मिळत आहेत. म्हणजे आपण 1/m प्लस 1/ कियाराचं 36 Plus 1/27 27 आणि इज इक्वल्स टू 1/12. बाकी आपण सगळं तिकडे नेणार आहे. फक्त m ला एका साईडला ठेवूया. 1/36 मायनस 1/27. चला तिघांचा एकत्रित LCM काय येणार आहे, काय वाटतं? बरं चला आपण एक एक करून करूया कारण की इतका वेळ आपण विचार करण्यात नाही घालवू शकत. 12×3 = 3, 1 गेला, 2 डिवाइड बाय 36 म्हणजे याच्याऐवजी 1/18 येत आहे, बरोबर. त्यानंतर आपण या दोघांचं LCM घेणार आहे. 1/18 मायनस 1/27. ठीक आहे. जर LCM नसेल जमत तुम्हाला डायरेक्टली क्रॉस मल्टिप्लाय करणं हा एक पर्याय असतो. 27 मधनं 18 गेले. 27 मायनस 18 डिवाइड बाय 18 इंटू 27. सो 9 डिवाइड बाय 18 इंटू 27. सो 9 2 18 and 70. 27 इंटू 2 इज इक्वल्स टू 54. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळालंय. तर मी अक्षयकडे परत एकदा जातो आणि अक्षयला विचारतो की यातलं काय कळालंय किंवा जर नसेल काही कळालं तर मी काय पद्धतीने मदत करू शकतो. अक्षय, तू पूर्ण क्वेश्चन एक्सप्लेन कर माझ्या ऑनलाईन विद्यार्थ्यांसाठी, है ना. तर अक्षय पूर्ण क्वेश्चन इथे एक्सप्लेन करणार आहे. त्यातलं जर काही अडलं तर मी त्याला हेल्प आउट करतो. त्यानंतर बघूया. चल. सो फ्रेंड्स, आपण क्लिअरली बघू शकतो की फर्स्ट सेंटेन्समध्ये 3 लोकांचं दिलेलं आहे आपल्याला, माही, कियारा आणि शशी, आणि ते एकत्र काम करतायत 12 दिवसासाठी. तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की आपण डिरेक्टली m+k+s+12 का नाही घेतला. आपण ह्यासाठी नाही घेतला बिकॉज 12 डेजबद्दल बोलताय ठीक आहे, बट आपल्याला हे पण तर माहिती करायचं आहे की ते 1 दिवसात किती करताय किंवा 12मधले त्यांना 1% जी त्यांची आपण म्हणू शकतो त्यांची एफिशियन्सी आहे ती खूप महत्त्वाची आहे. दॅट्स वाय मग आपण रेसिप्रोकलमध्ये फ्रॅक्शनमध्ये लिहितोय विच इज 1/m प्लस 1/k प्लस 1/s इज इक्वल टू 12. आणि कियाराचं तर डिरेक्टली दिलं होतं की ती 36 डेजमध्ये पूर्ण वर्क करते म्हणून तिला लिहिलं आहे आपण 1/k इज इक्वल टू 1/36. फायनली क्वेश्चनमध्ये नंतर सांगितलं आहे की कियारा ही 25% कमी एफिशियंट आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 25% फ्रॅक्शनमध्ये असतो 1/4, विच मीन्स दॅट 4मध्ये 1 कमी मीन्स 3 आणि खालचा डिनोमिनेटरचा 4 ॲज इट इज. नाव वी आर टॉकिंग अबाउट वर्क, बट आपल्याला वर्कशी नाही टाईमशी घेणं देणं आहे. तर टाईम आपला नेहमी वर्कपेक्षा
इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो, म्हणून आपण डिरेक्टली त्याला लिहिलं 4:3. नाव डिरेक्टली आपण क्वेश्चनकडे जाऊया परत, आणि तिथं दिसतंय आपल्याला की 4 तर कियाराच्या खाली आलं आहे आणि कियाराचं 36 डेज दिलेलं आहे, तर डिरेक्टली आपण 4ला 36 म्हणू शकतो. अँड जर त्यांचं डिव्हिजन केलं तर इट विल बी 4 9 36. अँड सिमिलरली जर 3 बद्दल बोलतोय तर 9 3 इज 27 विच इज ऑफ शालिनी. सो अगेन नाव कमिंग टू द मेन फ्रॅक्शन, आपल्याला 1/m 1/k ची व्हॅल्यू कळाली आहे, 1/s ची व्हॅल्यू कळाली आहे. यांना फक्त आपल्याला ॲड करायचं आहे आणि टोटलमधून जर त्यांना मायनस केलं विच इज 1/12मधून मायनस केलं तर आपल्याला क्लिअरली 1/m मीन्स आपल्याला व्हॅल्यू भेटून जाईल माहीची. आणि माहीला 54 डेज, जर पूर्ण काम जे आपण क्वेश्चनमध्ये बघितले ती जर एकटी करेल तर तिला 54 डेज लागतील. व्हेरी गुड अक्षय, व्हेरी गुड. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. मे बी सगळ्यांचं क्लिअर झालं असेल. काही अडचणी असतील तर तुम्ही तिथे कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. अक्षय नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. अक्षय, पुढचा प्रश्न हा एक नवीन पॅटर्न आहे, सध्या तरी बऱ्याच ठिकाणी वापरला जातो. IBPS बऱ्याच वेळी हे प्रश्न त्यांच्या क्लेरिकल ग्रेडमध्ये, प्रोबेशनरी ऑफिसर ग्रेडमध्ये वापरतात, कारण की हा पॅटर्न जो आहे हा कन्फ्युजिंग दिसायला दिसतो, पण यामध्ये काही कन्फ्युजिंग नाही आहे. क्वेश्चन दिसायला खूप मोठा दिसतो. क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 त्यांचं कंपॅरिझन आपल्याला करायचं आहे. कंपॅरिझन करताना किंवा क्वेश्चन बघितल्यानंतर विद्यार्थ्याच्या मनात जी काही भीती असते ती त्याला तो क्वेश्चन करूच देत नाही, आणि हेच त्यांना अपेक्षित असतं. पण आपण इथे प्रश्नाला डायरेक्टली फेस करणार आहोत. तर सगळ्यात पहिले अक्षय, डायरेक्शन्स प्रॉपरली वाचून त्यांना समजावून सांग विद्यार्थ्यांना की नक्की हा प्रकार तरी काय आणि हे नवीन पॅटर्नचे एक्झाम्पल करतात तरी कसे. Sure, sir. Each question contains a statement followed by 2 quantities. Read the following information carefully and answer your accordingly. तर आपण इथं क्लिअरली बघू शकतोय की आपल्याकडे क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 या नावाचे 2 स्टेटमेंट दिलेत. ॲज वेल ॲज आपल्याला आता ऑप्शन्स बघून रेक्टिफाय करता येतं की आपल्याला फक्त या दोघांच्या व्हॅल्यूज नाही काढायच्या आहे, तर त्या व्हॅल्यूज कम्पेअरसुद्धा करायच्या आहेत आणि मग फाइंड करायचं आहे की वेदर क्वांटिटी 1 मोठी आहे किंवा क्वांटिटी 2 मोठी आहे. फॉर दिस व्हेरी पर्टिक्युलर क्वेश्चन दोन्ही क्वेश्चन हे टाइम स्पीड डिस्टन्स रिलेटेड क्वेश्चन्स आहेत. सो सगळ्यांनी लक्ष द्या. ओके, चलो गुड. मला सगळ्यात पहिले क्वांटिटी 1 साठी काय काय डेटा दिलाय मला तर तो रीड करून दाखवला तर मी सोडवू शकतो. सो क्वांटिटी 1 आपल्याला म्हणतीये 125 मीटर लॉंग ट्रेन क्रॉसेस अ 55 मीटर लॉंग ब्रिज इन 10 सेकंड्स. व्हॉट इज द स्पीड ऑफ द ट्रेन? तर अक्षय, पॅरलली तूही सांग की मी नक्की करतोय तरी काय. सर आपण स्पीड फाइंड करतोय. स्पीडचा फॉर्म्युला असतो डिस्टन्स अपॉन टाईम, अँड इन दिस पर्टिक्युलर क्वेश्चन आपल्याला स्पीड ऑफ ट्रेनसुद्धा मोजावी लागेल, लेंथ ऑफ ट्रेन पण मोजावी लागेल, आणि जो ब्रिजचा किंवा प्लॅटफॉर्मचा दिलेला असतो तो त्याच्यामध्ये ॲड करावा लागतो. दॅट्स वाय आपण 125 हा ट्रेनचा लेंथ त्याच्यामध्ये ॲड केली आहे 55 मध्ये. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला स्पीड मिळालाय. तो मिळालाय मीटर पर सेकंडमध्ये, कारण की डेटा मीटर आणि सेकंडचा दिलेला होता आणि ते आन्सर आहे आपला 18 मीटर पर सेकंड. क्वांटिटी 1 मिळाली आहे. क्वांटिटी 2चा विचार करूया आपण. क्वांटिटी 2 मध्ये बघा काय दिलंय. अ बॉय कव्हर्स 252 किलोमीटर ट्रेन कव्हर्स किलोमीटर बाय ट्रेन इन 3 hours 30 minutes. सो तो डिस्टन्स किती ट्रॅव्हल करतोय? 252 इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय आणि 3 तास 30 मिनिटं म्हणजे 3.5 तास लागतात त्याला जाण्यासाठी. तर याच्यावरून आपण डेटा नक्कीच मिळू शकतो. पण हा डेटा मीटर पर सेकंड मध्ये असणार आहे की किलोमीटर पर आवर मध्ये असणार आहे अक्षय? हा किलोमीटर पर आवर मध्ये दिलेला आहे. जो डेटा आपण वापरतोय तो किलोमीटर, आणि इथे आवर आणि मिनिटला मी आवर मध्येच कन्वर्ट केलंय, म्हणजे जो डेटा आपल्याला मिळणार आहे तो किलोमीटर पर आवर मध्ये मिळणार आहे. तो मिळतोय तरी काय? सगळ्यात पहिले तर पॉईंट काढायचा, 0 वरती द्यायचा, नंतर आपण 7ने भागू शकतो. 7 5 35, 7 त्रिक 21, 7 सकून 42 आणि 0, नंतर 5ने परत भागता येणार आहे. 5 7 35 आणि 5 2 10. पण हे जे मिळालंय किलोमीटर पर आवर 72 किलोमीटर पर आवर मध्ये मिळालंय. आणि आपल्याला कंपॅरिझन ह्या दोघांमध्ये जर करायचं असेल तर मीटर पर सेकंडचं कन्व्हर्जन आपल्याला किलोमीटर पर आवर मध्ये किंवा किलोमीटर पर आवरचं कन्व्हर्जन मीटर पर सेकंड मध्ये करावं लागेल. सध्या तरी मग मी काय करतोय, याला कन्वर्ट करतो आणि मी अक्षयला विचारतोय हा प्रश्न की किलोमीटर पर आवरचं कन्व्हर्जन मीटर पर सेकंड मध्ये करण्यासाठी काय करावं लागेल. सर किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंड मध्ये करण्यासाठी डिरेक्टली आपण 5/18 शी मल्टिप्लाय करायचं. व्हेरी गुड. सो हा 5/18 कसा येतो यासाठी तुम्हाला एक स्पेशल टॉपिक परत एकदा बघावं लागणार आहे टाइम अँड डिस्टन्स मध्ये, कारण की आता सध्या तरी इतका वेळ नाहीये की ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करता येतील. 18 चोक 72 4 5 20 अशा पद्धतीने आपल्याला जो डेटा मिळालाय आणि त्याचा आउटकम मिळालाय ते 20 मीटर पर सेकंड, आणि दोघांमधलं आपल्याला कंपॅरिझन करायचं होतं. आणि हे उघड्या डोळ्यांनी सगळ्यांना दिसत असेल की यातला मोठा कोण आहे आणि छोटा कोण आहे. यातला 1 आणि 2 पैकी
2 मोठा आहे आणि 1 छोटा आहे, म्हणजे अशा पद्धतीने आपला आन्सर काय असणार आहे अक्षय गिवन ऑप्शन्स पैकी? आन्सर ई, ऑप्शन ई असणार आहे. क्वांटिटी 1 इज लेस दॅन क्वांटिटी 2, अशा पद्धतीने आपलं आन्सर असणार आहे ऑप्शन ई. बघा, हे नवीन पॅटर्न आहेत पण खूप सोपे प्रश्न आहेत मित्रांनो. म्हणजे काय, आपली भीती आपल्याला जे काही करू देत नाही ना ते किंवा तिथून पळवाट काढण्यात काही अर्थ नाहीये. तुम्हाला सक्सेस मिळवायचा असेल तर तुम्ही पळण्याऐवजी त्या प्रॉब्लेमला फेस करायला शिकलं पाहिजे. आणि पुढच्या प्रश्नाकडे वळूया परत एकदा. पुढचा प्रश्न परत एकदा खूप मोठा दिसतोय, भयानक वाटतोय, असं वाटतंय की आता हा इतका मोठा प्रश्न आणि कसा सोडवणार, खूप वेळ जाईल, स्किप करूया आणि पुढे जाऊया, असं नेहमी प्रत्येक स्टुडंटला वाटत असतं. पण माझ्या मते हेच प्रश्न तुम्हाला चांगले मार्क्स देऊ शकतात. फक्त तुम्हाला थोडं धैर्यानं काम करायचं आहे. तिथे तुम्ही जर स्वतःला मेंटली स्टेबल करू शकत असाल तर तुम्हाला त्याचा आउटकम चांगला मिळणार आहे. अक्षय, प्रश्न. Okay. The following question consists of question with two statement numbered 1 and 2. You must decide whether the data provided the statement is sufficient or not. So आपल्याकडे सर पुन्हा एकदा दोन स्टेटमेंट आहेत 1 आणि 2 अँड मागच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला फक्त हे सांगायचं होतं की दोघांमधला मोठा कोणता आहे. हा क्वेश्चन पर्टिक्युलरली एक टॉपिक आहे डेटा सफिशियन्सी, हा त्याच्या अंडर येतो. ओके, व्हेरी गुड. सो आता इथे आपल्याला काय काय देऊन ठेवलंय, तू एकदा क्वेश्चन वाचला रेशो पासून, तर मग मी सोडवायला थोडं हेल्प. रेशिओ ऑफ इन्कम ऑफ ए टू दॅट ऑफ बी इज 3:2 and ratio of their expenditure is 4:3 respectively. Find their income. The statement 1 says total income of A and B is 24,000. ओके, सो त्यांनी सांगितलंय पहिल्या स्टेटमेंटमध्ये की इन्कम ऑफ ए अँड बी टोटल त्यांचा 24,000 आहे. आता इन्कम एचाही माहित होता आणि बीचाही माहित होता, म्हणजे 3 आणि 2, म्हणजे मी 5 ला काय म्हणू शकतो, 24,000,000 म्हणू शकतो. त्यावरनं मला एकाची व्हॅल्यू मिळू शकते, ती एकाची व्हॅल्यू मी या दोघांमध्ये पण पुट करू शकतो आणि मला त्यांचे इंडिव्हिज्युअल इन्कम्स कळणार आहेत, कारण की त्यांनी त्यांचे इन्कम शोधायला सांगितले होते. इथे उत्तर अपेक्षित नाहीये, उत्तर मिळेल का या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे. ओके, ऍक्च्युअल आन्सर नकोय, म्हणजे नंबर्स मध्ये नकोय, फक्त आपल्याला येस किंवा नो मध्ये उत्तर द्यायचं असतं. तर माझ्या मते इथे जो स्टेटमेंट 1 दिलाय त्यातनं तुम्हाला 100% उत्तर मिळणार आहे. इन्कम ऑफ ए ॲज वेल ॲज इन्कम ऑफ बी कसा मी तेही सांगितलं. शोधण्याची गरज नाहीये मित्रांनो. डेटा सफिशियन्सी मध्ये आन्सर्स नको असतात. आन्सर मिळेल की नाही याचं आन्सर तुम्हाला द्यावं लागतं. फक्त दुसऱ्यामध्ये वाचूया अक्षय. Second statement says they save ₹4,000 and 1,800 respectively. ओके, सो आपल्याकडे इन्कम होता, इन्कम मायनस सेव्हिंग इज इक्वल्स टू काय असतं अक्षय? Expenditure. व्हेरी गुड. सो इन्कम मायनस एक्सपेंडिचर इक्वल्स टू जर इन्कम मायनस सेव्हिंग इज इक्वल्स टू एक्सपेंडिचर असेल तर दोघांचे जर मी काय केले, दोघांचे जर मी सेव्हिंग्स मायनस 4,000 केले तर मला 100% यातनंही उत्तर मिळणार आहे, कारण की एकच इक्वेशन आहे, व्हेरिएबल पण एकच आहे, म्हणजे त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळणार आहे. आणि अशा पद्धतीने मी परत ए आणि बी चे इन्कम शोधू शकतो. तर माझं पहिल्याने सुद्धा आन्सर मिळतंय इंडिव्हिज्युअली आणि दुसऱ्याने पण मिळतंय. दोघांना एकमेकांची गरज नाहीये, म्हणजे फक्त इंडिव्हिज्युअल पहिलं जरी वापरलं तरी उत्तर मिळतं, इंडिव्हिज्युअल दुसरं वापरलं तरी उत्तर मिळतं. तर अक्षयला विचारतोय यापैकी कुठला ऑप्शन त्याच्यासाठी बेस्ट मॅच असू शकतो? सर आपण ई ऑप्शन जर वाचला तर तिथे असं आहे की इफ द डेटा आयदर इन स्टेटमेंट 1 अलोन ऑर इन स्टेटमेंट 2 अलोन आर सफिशियंट टू आन्सर द क्वेश्चन. म्हणजे पहिल्याचा अलोन सफिशियंट आहे का आपल्यासाठी आपण फाइंड केलं आहे, सेकंडचं सफिशियंट अलोन आहे का, डेफिनेटली आहे. सो आर आन्सर इज गोइंग टू बी ई ऑप्शन. व्हेरी गुड अक्षय, व्हेरी गुड. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. पुढचा प्रश्न हा, ठीक आहे अक्षय प्लीज. Yes, thank you, sir. So students, we can clearly see here that this question belongs to missing number series. Missing number series basically काय होतं ह्याच्यामध्ये की आपल्याला 5 किंवा 6 किंवा कधी कधी 7 क्वेश्चन्स दिलेले असतात, 7 नंबर्स दिलेले असतात. वी जस्ट हॅव टू फाइंड दॅट व्हॉट काइंड ऑफ पॅटर्न इज बिहाइंड दॅट, राईट. आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं गेलं विथ प्रॅक्टिस यू कॅन अंडरस्टँड दॅट की ह्यामध्ये कोणता दिलेला असेल, किंवा कधी कधी आपण डिफरन्स बघतो, कॉमन डिफरन्स बघतो, डिफरन्सचा डिफरन्स बघतो, त्याच्याने आपण समजू शकतो की एक्झॅक्ट तो जो क्वेश्चन मार्क आहे त्याच्या जागे कोणता नंबर येऊ शकतो. इथे आपण ह्या पर्टिक्युलर क्वेश्चनमध्ये जर बघितलं तर आपल्याला असं वाटतंय की 15, 63, 143 ह्यांचं लाईक हे स्वतः एकतर कॉम्पोजिट नंबर असतील किंवा ह्यांचं कोणत्या तरी ऑड इव्हन नंबरशी कनेक्शन असेल. बट बायचान्स आपण फक्त ह्यांचा जर डिफरन्स काढला ना तर डिफरन्स वोंट बी सफिशियंट इनफ, राईट. आपण ह्यासाठी ना फॉर एक्झाम्पल मी ह्यावेळी करून दाखवतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल इफ वी आर टॉकिंग अबाउट 63 - 15, 63 - 15 जर आपण केलं तर इथे 8 येणार आहे डेफिनेटली, आणि इथे येणार आहे आपला 48, आणि त्यानंतर जर आपण 143 मधून 63 मायनस केला
143मधून 63 मायनस केल्यावर आपला 80 येतोय आणि आपण क्लिअरली बघतो ह्या दोघांमध्ये काही खास कॉम्बिनेशन किंवा पॅटर्न दिसत नाही आहे, राईट. सो वी आर नॉट गोइंग टू डू दिस इन द सेम मॅनर. ओके, आपण आता दुसरं काहीतरी विचार करूया की काय होऊ शकतं ह्याच्यामध्ये. जर दुसरीकडे आपण बघितलं गेलं तर एक गोष्ट लक्षात येते माझ्या की 15 हा ना कुणाच्या तरी स्क्वेअरच्या आसपास येतोय, कोणत्या तरी नंबरचा स्क्वेअर आहे. जसं 14चा स्क्वेअर हा 15 हा 14च्या स्क्वेअरपेक्षा एकाने कमी आहे, राईट. आपण असं लिहू शकतो ह्याला 4चा स्क्वेअर विच इज 16 मायनस 1 इज 15. ओके, लाईक आत्तापर्यंत हा पॅटर्न आपण क्लिअरली अजून डिसमिसिबल नाही केला आहे, पण आपण बघूयात. 164 सुद्धा मला असं वाटतं कुणाच्या तरी जवळ आहे, राईट. 8च्या जवळ आहे. 8चा स्क्वेअर विच इज 64 मायनस 1 अँड इट इज 63. नाव 90% कन्फर्मेशन आहे दॅट दिस इज द सेम पॅटर्न, बट जस्ट फॉर कन्फर्मेशन अजून एक नंबर दिला आहे आणि आपण त्याच्यामध्ये बघूया काय आहे. तर नंबर इज 143. हा सुद्धा 12च्या स्क्वेअरच्या जवळपासचा नंबर आहे. 144 विच इज -1 अँड इट इज 143. नाव वी हॅव कन्फर्मेशन दॅट आपण जो पॅटर्न रेक्टिफाय केला आहे तो बिलकुल बरोबर आहे. तर आपण बघू शकतोय की स्क्वेअरिंगमध्ये 4चा डिफरन्स येतोय प्रत्येक जागी. सो द नेक्स्ट नंबर हॅज टू बी लाईक 16चा स्क्वेअर. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 16चा स्क्वेअर नेहमी 256 असतो. 256 -1 केलं तर 255 येणार आहे. 255 येणार आहे. अँड सिमिलर वे 4चा डिफरन्स घेऊन आपण आता 20चा स्क्वेअर घेऊ आणि 20चा स्क्वेअर ऑब्वियसली 400 -1 केला तर 399. आपण बघूया 399 आहे का ऑप्शनमध्ये. डेफिनेटली 399 ऑप्शनमध्ये आहे. सो ह्या प्रकारच्या लाईक हा तर एकच पॅटर्न आहे. असे खूप पॅटर्न आहे जे तुम्हाला आमच्या चॅनलवर पण बघायला भेटतील. इनफॅक्ट तुम्ही स्वतःसुद्धा ह्याच्याशी प्रॅक्टिस करू शकताय अँड रेक्टिफाय करू शकताय की कोणत्या क्वेश्चनमध्ये वेगवेगळे पॅटर्न यूज होत आहे आणि ते पॅटर्न तुम्ही नोट डाऊन करून एक टाईम फॉर एक्झाम्पल एक मिसिंग नंबर सिरीजमध्ये हा क्वेश्चन मार्क कंपल्सरी नाही आहे की हा इथेच येईल. कधी कधी तो फर्स्टला येऊ शकतो, नंतर येऊ शकतो. बट ओनली थिंग इज यू जस्ट हॅव टू रिमेंबर अँड रेक्टिफाय द पॅटर्न व्हॉट पॅटर्न इट इज. सो लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. सो दिस इज द सेकंड क्वेश्चन फॉर द सेम नंबर सिरीज. ओके, ह्याच्यामध्ये आता आपल्याला दिसतंय की 4 आहे, 12 आहे, 24, 44 आणि क्वेश्चन मार्क आहे आणि 100 पण आहे. बट एक पॅटर्नसाठी आपल्याला थोडासा वेळ लागू शकतो. स्टार्टिंगला ऑब्व्हियसली तुम्हाला प्रॅक्टिस नसेल तर वेळ लागू शकतो. तर आपण बघूया की मी 4च्या टेबलमध्ये 12 येतो आहे. 4 × 3 केल्यावर 12 येतो. पण 12 × 3 केल्यावर 12 × 2 केल्यावर 24 येतो आहे. बट आपल्याला असं वाटतं आहे की 3, 2 तर 1 आला पाहिजे, बट पुढे 1 नाही आहे. 24च्या नंतर डिरेक्टली 44 आलं, राईट. तर आपण आता दुसरी काहीतरी आयडिया लावूया. फाईन, लाईक वी कॅन सी हिअर की आपण ह्यांचा जर डिफरन्स बघितला गेला ना तर आपण त्याच्या डिफरन्ससोबत करू शकतो आहे. मी फक्त एक नोट डाऊन करून सांगतो तुम्हाला एक्झॅक्ट आपण हे कसं प्रकारे सॉल्व्ह करू शकतो आहे. सो हिअर वी कॅन सी की ह्या दोघांचा डिफरन्स आहे 8. ह्या दोघांचा डिफरन्स आहे आय गेस 12 डिफरन्स आहे. ह्या दोघांचा डिफरन्स आहे 20 आणि सो ऑन ते पुढं आपल्याला नंबर फाइंड करायचा आहे. तर इथे आपण बघू शकतो की इथे 4 आहे आणि इथे आहे 8 आणि मग आपल्याला असं अजून करता येतं आहे की हा 8 आहे. सो फॉर एक्झाम्पल इवन इफ वी आर अज्युमिंग दॅट 4 × 2 8 आहे आणि 8 × 2 जर केला तर इथं 16 आला पाहिजे. पण मग इथे 16 आला तर ऑब्व्हियसली ह्यांचं ॲडिशन 6 आणि 3. बट 44 + 36 असं आन्सर आपल्याला क्वेश्चनमध्ये दिसत नाही आहे बिकॉज हे तर टोटल येतं आहे 5, 8, 80. पण 80 आपल्या ह्याच्यामध्ये नाही आहे. सो इथंपर्यंत आपण बरोबर आहे. बट बाय चान्स आपला चूक झाली आहे 16मध्ये. तर आपण परत बघूया की ह्यामध्ये काय चेंजेस येऊ शकतात. आय गेस असं होऊ शकतं आहे का की 4 + 4 8 तर 8 + 4 12. आपण तसंही करून बघू एकदा. हा 12 आहे तर इथे यांची ॲडिशन करून 2 येईल, हा 3 येईल. आता परत आपण बघू शकतो की 4 + 2 इज 6 अँड 4 + 3 इज 7. बट 76 सुद्धा ऑप्शनमध्ये कुठेच नाही आहे. तर ऑब्व्हियसली पॅटर्न हा वेगळा आहे. असं होऊ शकतं भरपूर वेळा की हा जो पॅटर्न दिलेला आहे हा पॅटर्न परत एकदा रिपीट होऊ शकतो. लाईक 4, 8 परत 4 असं एकदा तसं करून बघू आपण की 4, 8 नंतर इथे परत जर आपण 4 घेतला तर इथे येईल आपलं 24 आणि नाव 4 + 4 8 अँड नाव 4 + 2 इज 68. सो आत्ता बघूया. येस 68 आपल्याकडे आन्सरमध्ये तर आहे. पण काय आपण पुढे
सोल्युशनसाठी रेक्टिफाय करू शकतो का? येस, वी करू शकतो. बिकॉज हा जर इथे जर 4चा गॅप आहे तर इथे परत आता 8चा गॅप येणार, म्हणजे हा 4 झाला, हा 8चा गॅप म्हणजे इथे 32 येणार. 32 + 68, 32 + 68 करून आपल्याला 100 भेटला पाहिजे, विच विल मेक शुअर की आपण जी पद्धत लावली आहे 4 8 4 8 4चा डिफरन्स ही आपली राईट आहे. आय होप एव्हरीवन इज गेटिंग दिस. काही डाऊट असतील तर तुम्ही नेहमीच कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. लेट्स मूव ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन. ओके, अनदर मिसिंग नंबर सिरीज क्वेश्चन. सो दिस क्वेश्चन सिरियसली तुम्ही बघू शकताय की खूप मोठे नंबर्स दिसत आहे तुम्हाला, आणि तुम्ही हेही बघू शकताय की स्टार्टिंगला गॅप त्यांच्यामध्ये जास्त नाही आहे, बट ॲज वी मूव फॉरवर्ड इट कॅन बी सीन दॅट गॅप खूप जास्त मोठा आहे. अशा वेळी नेहमी लक्षात ठेवा, गॅप जेव्हाही जास्त असेल त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचा खूप मोठा रोल असेल. ह्यामध्ये तुम्ही फक्त डिफरन्स काढून आन्सर शोधू शकताय बाय चान्स, बिकॉज भरपूर क्वेश्चनमध्ये ती पॅटर्न असतो, बट मोस्टली असं नसतं. सो व्हॉट वी कॅन डू हिअर इज, आपण ह्यांचा एकदा डिफरन्स काढूया किंवा डायरेक्ट स्टार्ट करूया. तर 420 हा एक असा नंबर आहे, ऑड नंबर किंवा इवन नंबर, हा डिरेक्टली 3शीही डिव्हिजिबल आहे, हा 2शीही डिव्हिजिबल आहे. तर फॉर एक्झाम्पल मी जर ह्याला 3नेच केलं डिवाईड, तर आपल्याकडे आन्सर भेटेल 3 1 3 अँड 3 4 12 अँड 0. नाव मला असं वाटतं की 140 ना हा कुठेतरी 280शी कनेक्टेड आहे, राईट? 140 हा 280शी कसं कनेक्टेड आहे? मला फक्त ह्याला मल्टिप्लाय बाय 2 करायचं आहे अँड यू विल गेट 280. बट वी आर स्टील नॉट कन्फर्म दॅट दिस इज द पॅटर्न. सो फॉर फॉलोइंग द पॅटर्न आपल्याला परत 280 सोबत द सेम कंडिशन करावी लागेल. तर 280 हा ऑब्व्हियसली आपण बघू शकतो की हा 3शी तर डिवायडेड नाही आहे, पण हा 4शी नक्की डिवायडेड आहे. मग ह्याला आपण 4नं डिवाइड करून बघू, विच विल मेक शुअर दॅट येणार. आणि नाव वी कॅन से इज 17 to 3 विच इज 210. अ लिटिल बिट मिस्टेक. ओके, नेक्स्ट नंबर विच इज 210 हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, बिकॉज आपला आन्सरसुद्धा ह्याच्यानेच येणार आहे. डिवायडेड बाय जर 5 केला आपण तर इथे आन्सर आपल्याला भेटणार आहे 42, आणि इथे मल्टिप्लाय करू मग आपण 4ने. 4 2 जा 8, 4 4 जा 16 अँड 168 आपल्या आन्सरमध्ये आहे. सो ह्या प्रकारे आपण 3 मिसिंग नंबर सिरीजचे क्वेश्चन केले आहेत विथ डिफरंट पॅटर्न, विथ डिफरंट टेक्निक. आणि ऑल्सो तुम्ही बघितलं जसं सेकंड लास्ट क्वेश्चनमध्ये मी कन्फर्म करण्यासाठी पुढचा नंबरसुद्धा घेतला होता, तसं तुम्ही केलं तर यू विल मेक शुअर की तुमचा तो पॉईंट जो आहे तो हातातून नाही जाणार. नाव आय वुड जस्ट लाईक टू वेलकम शेखर सर वन्स अगेन. चलो, थँक्यू अक्षय, थँक्यू. खूप छान पद्धतीने नंबर सिरीज सोडवली आहे. नंबर सिरीजचा खूप मोठा भाग आहे मित्रांनो. कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये तुम्ही प्रीचा एक्झाम द्या किंवा मेन्सचं एक्झामिनेशन द्या, तिथे तुम्हाला नंबर सिरीजचा मोठा पार्ट बघायला मिळेल. खास करून प्री एक्झामिनेशनमध्ये 3 ते 4 मार्कांना ती नंबर सिरीज असू शकते. नंबर सिरीजसाठी डेली प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. डिफरंट लॉजिक असतात, ॲझम्पशन्स असतात, कुठलं बरोबर आहे कुठलं नाही आहे, काय चुकू शकतं, काय काय आपण ॲझम्पशन्स करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला शिकायच्या असतील तर एकच गोष्ट आहे, प्रॅक्टिस. आणि प्रॅक्टिस करत राहा, कारण की प्रॅक्टिसच तुम्हाला इम्प्रूव्हमेंट देणार आहे. ओके, आणि ही इम्प्रूव्हमेंट मिळवण्यासाठी तुम्ही चांगल्या मेंटर्सची मदत घ्या. IBC इन्स्टिट्यूट इथं आहे नाशिक रोडला, अशोक स्तंभ नाशिकमध्ये आम्ही काम करत आहोत. तुमच्यासाठी अविरतपणे अशा पद्धतीने व्हिडिओज बनवत आहोत, आमच्या विद्यार्थ्यांना तुमच्यासमोर घेऊन येत आहोत, हे दाखवण्यासाठी की आम्ही फक्त विद्यार्थ्यांना शिकवत नाही, आम्ही त्यांना एक चांगल्या पद्धतीने स्वतःहून काही गोष्टी रिप्रेझेंट करायला लावतो सुद्धा, जेणेकरून त्यांच्या ओव्हरऑल पर्सनॅलिटीमध्ये त्यांचा कुठेतरी इम्पॅक्ट दिसेल. आणि ह्या गोष्टीला आपण अशाच पद्धतीने कंटिन्यू करणार आहोत. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. टिल देन, हा लेक्चर किंवा हे सेशन तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन तुम्ही ऑन करा, जेणेकरून लेटेस्ट व्हिडिओ जे काही येतात ते तुम्हाला टाईम टू टाईम मिळतील. आणि परत एकदा अक्षयचे आभार मानतो, मनापासून त्याचे धन्यवाद देतो की त्याने तुमच्या वतीने आभार आहेत, माझ्यासाठी तर माझा शिष्य असल्यामुळे मी आभार तुमच्यासाठी, तुमच्याकडनं ते आभार आहेत. आणि नक्कीच अक्षय आपल्याला इथून पुढेही अशा काही गोष्टींमध्ये लेक्चर्समध्ये मदत करणार आहे आणि तो पुढे मोटिवेट राहणार आहे आणि तुमच्यासारख्या खूप साऱ्या लोकांना मोटिवेट करत राहणार आहे. टिल देन, थँक्यू. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. बाय.